नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात आमदारांना होणाऱ्या मारहाण प्रकरणावरून विधिमंडळाच्या दोन्ही सदनात पडसाद. विधानसभेचं कामकाज 3 वेळा स्थगित. प्रत्येक नागरिकाचा विकासाच्या प्रक्रियेत समावेश करून घेण्याचा केंद्र सरकारचा दृष्टिकोन असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. विदर्भ, मराठवाडा आणि बुंदेलखंडमधल्या दुष्काळग्रस्त स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय पाहणी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश. वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास मनाई. मॉन्सॅन्टोसारख्या कंपन्यांना शेतकऱ्यांचं शोषण करू देणार नाही, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग. टंचाईग्रस्त लातूरसाठी पाणी घेऊन जाणारी पहिली रेल्वेगाडी मिरजमधून रवाना. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना 189व्या जयंतीदिनी विविध कार्यक्रमांनी देशभरातून आदरांजली. आणि आता सविस्तर वृत्त. गोंदियामध्ये काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यासह राज्यात इतर ठिकाणी झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. या विषयावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यानं विधानसभेचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. या गोंधळातच नंतर 3 विधेयकं मंजूर करण्यात आल्यानं मानापमान नाट्य घडलं आणि विरोधी पक्षनेत्यांसह राष्ट्रवादीचे गटनेते पहिल्यांदाच अध्यक्षांच्या सभेतील मोकळ्या जागेत गेलेले पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे जयंत पाटील तर थेट अध्यक्षांसमोर व्यासपीठावर जाऊन संतापलेले दिसले. पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांचं न ऐकल्यानं अखेर ते सभागृहाबाहेर उपोषणाला जाऊन बसले. या गदारोळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केलं. गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणी संबंधित आरोपीच्या तपासासाठी 6 पथकं रवाना झाली आहेत. या नगरसेवकाचं सदस्यपदही रद्द करण्याची कारवाई सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीच्या आमदार दीप्ती चव्हाण यांचे पती तसंच सटाण्याचे नगराध्यक्ष यांना झालेल्या मारहाण प्रकरणी सटाण्याच्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना सभागृहात आणण्याची जबाबदारी विधान कार्यमंत्र्यांवर सोपवली. यानंतर जयंत पाटील कामकाजात सहभागी झाले. सभागृहात सुरू असलेल्या गोंधळातच सोलापुरी चादरीवर आकारलेला कर मागे घेण्याचं तसंच महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड विधेयक अशी 2 विधेयकं आणि त्यानंतर महाराष्ट्र कुळ वहिवाट शेतजमीन सुधारणा विधेयकं अशी एकूण 3 विधेयकं मंजूर करण्यात आली, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. गोंदियाचे आमदार गोपाळदास अग्रवाल यांना भाजपाच्या स्वीकृत नगरसेवकानं केलेली मारहाण आणि सटाण्यात माजी नगराध्यक्षांना पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणावरून विधान परिषदेतही गदारोळ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी निवेदन दिलं. या दोन्ही घटनांचं समर्थन करता येणार नाही. त्याबाबत सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. या घटनांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती येऊ नयेत यासाठी कायद्यात तरतूद करावी अशी सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. या संदर्भातला स्थगन प्रस्ताव काँग्रेसचे संजय दत्त यांनी मांडला तर राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असं सांगत हा विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. सार्वजनिक आरोग्य विभागात 297 कोटी रुपयांचा औषध खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज 2दा तहकूब करण्यात आलं. या संदर्भात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज स्थगित करण्यात आलं, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. विकासाच्या प्रक्रियेत देशाच्या प्रत्येक नागरिकाचा समावेश करणं हाच सरकारचा दृष्टिकोन असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथे विज्ञान भवनात सार्वजनिक क्षेत्र दिवस कार्यक्रमात बोलत होते. देशाच्या उत्थानाचं सामायिक उद्दिष्ट सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. भविष्यातल्या विकासासाठी मेक इन इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्वच्छ भारत या योजना अतिशय उपयुक्त असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. विदर्भ, मराठवाडा आणि बुंदेलखंडमधल्या दुष्काळग्रस्त भागातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय पाहणी करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशातल्या दुष्काळग्रस्त भागासाठी 1304 कोटी रुपयांच्या मदतीलाही केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. 1 आठवड्याच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली पाहिजे असे निर्देश केंद्र सरकारनं उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधानांनी विदर्भ, मराठवाडा आणि बुंदेलखंड भागातल्या दुष्काळी स्थितीचा उच्चस्तरीय आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार पंतप्रधान कार्यालयात बुंदेलखंड संदर्भात बैठक झाली. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालय तसंच दंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज तूर्त मनाई केली आहे. या संदर्भात आधी सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा घेण्याचा निर्णय दिला होता. या नवीन निर्णयानुसार वैद्यकीय पदव्युत्तर म्हणजेच एमएससाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेसही मनाई करण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेच्या वैधतेबद्दल शंका नसली तरी यातील गैरव्यवहारांबद्दल खातरजमा करून निर्णय देण्यात येईल असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. मॉन्सॅन्टोसारख्या कंपन्यांना शेतकऱ्यांचं शोषण करू दिलं जाणार नाही असं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं आहे. कापसाच्या बियाण्याच्या दरावर केंद्रीय कृषी खात्याचंच नियंत्रण राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. ते आज नवी दिल्ली इथे 2 दिवसांच्या खरीप परिषदेत बोलत होते. मॉन्सॅन्टो ही कंपनी चांगली आहे, मात्र शेतकऱ्यांची लूट करण्याचा आणि वाटेल ते दर आकारण्याचा त्यांना अधिकार नाही असं राधामोहन सिंग म्हणाले. दरम्यान महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा मात्र दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत. यंदा चांगला मान्सून अपेक्षित असल्याचं केंद्रीय कृषी सचिवांनी सांगितलं आहे. केरळमध्ये कोल्लम जिल्ह्यात पुट्टिंगल मंदिरात लागलेल्या आगीची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश केरळ सरकारनं दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत ही चौकशी करण्यात येईल. या प्रकरणी पोलिसांनी मंदिर व्यवस्थापनाच्या सदस्य आणि आतषबाजी कंत्राटदारासहित 6 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता 110 झाली आहे. या दुर्घटनेतल्या जखमींना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्यासाठी केरळ सरकारला सर्व प्रकारची मदत देण्याची केंद्राची तयारी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधानांनी काल घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पंतप्रधानांनी कोल्लम जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचा सांगता समारंभ काँग्रेसच्या वतीनं नागपुरात आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाच्या समारोपासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी आज नागपुरात येणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. ते काल नागपुरात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. नागपुरात दीक्षाभूमीलाही सोनिया गांधी आणि राहुल गांधी भेट देतील. तसंच राहुल गांधी उद्या मुंबईतही येणार आहेत असं ते म्हणाले. देशाच्या राज्यघटनेचं संरक्षण करणं हे सर्वांचंच कर्तव्य असल्याची काँग्रेस पक्षाची भूमिका असून त्यासाठी आपला पक्ष वचनबद्ध आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. आसाममध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान होत आहे. मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालं असून दुपारी 1 वाजेपर्यंत 55% मतदान झाल्याचं वृत्त आहे. कामरूप जिल्ह्यात एका मतदान केंद्रावर मतदारांनी गोंधळ केल्यामुळे केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी हवेत गोळीबार केला. या टप्प्यात 61 जागांसाठी मतदान होत असून 525 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत असून दुपारी 1 वाजेपर्यंत 39% मतदान झालं. आतापर्यंत सर्वाधिक मतदान मिदनापूर आणि बर्धवान मतदारसंघात झाल्याची नोंद आहे. या टप्प्यात पश्चिम मिदनापूर, बाकुडा आणि बर्धमान या भागातल्या 31 जागांसाठी मतदान होत आहे. डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहे. 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली इथे हैदराबाद हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर विविध क्षेत्रातल्या सहकार्याबाबत दोन्ही देशांदरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यात पर्यटन, उभय देशांच्या कर आकारणीतील सुसूत्रीकरण तसंच सागरी सुरक्षा या करारांचा समावेश आहे. यापूर्वी गयूम यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन उभय देशांच्या दृढ संबंधांबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यांना वित्तीय शिस्तीचं पालन करण्याच्या तसंच पायाभूत सुविधा आणि विकास कार्यक्रमांवर निधी खर्च करण्याच्या सूचना केल्या आहेत.
सरकारी अनुदानाचे फायदे लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यासाठी आधार कार्डाचा वापर करावा असंही त्यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथे राज्यांच्या वित्त सचिवांच्या दुसऱ्या परिषदेत बोलत होते. सामाजिक क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण क्षेत्र यावरच जास्तीत जास्त खर्च करण्यावर सरकारचा भर आहे असं जेटली यांनी नमूद केलं. रिझर्व्ह बँकेकडून विशिष्ट खात्यामध्ये पैसे भरण्यात यावेत अशा आशयाचा ईमेल कधीही पाठवला जात नाही. त्यामुळे जनतेनं सावध व्हावं आणि अशा बनावट मेलद्वारे होणाऱ्या गैरव्यवहारांपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत केलं. यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस या देयक प्रणालीचा प्रारंभ आज राजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आपल्याला 50 लाखांची अथवा काही हजार डॉलर्सची लॉटरी लागली असून त्या व्यवहाराच्या पूर्ततेसाठी साधारण 20,000 रुपये विशिष्ट खात्यात जमा करण्याची विनंती अशा बनावट ई-मेलद्वारे केली जाते आणि खातेदारांची फसवणूक केली जाते असं आढळून आलं आहे. रिझर्व्ह बँक अशा प्रकारे कुणाकडे कधीच पैशाची मागणी करत नसल्याचं राजन यांनी स्पष्ट केलं आणि नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन केलं. दुष्काळामुळे पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या लातूरसाठी पाणी घेऊन जाणारी 10 वॅगनची पहिली रेल्वे गाडी आज सकाळी 10 वाजता मिरजहून लातूरसाठी रवाना झाली. 342 किलोमीटरचं अंतर पार करायला या गाडीला 8 तास लागणार आहे. रेल्वे कृती समितीचे प्रमुख मकरंद देशपांडे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी विभागीय रेल्वे कार्यान्वयन व्यवस्थापक के.एस. पाटील आणि मिरज रेल्वे व्यवस्थापक व्ही.एस. रमेश हे उपस्थित होते. रेल्वे वॅगन भरण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईनचं काम सुरू असून ते 2 दिवसात पूर्ण होईल. मात्र मिरज स्टेशनवर सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा वापर करून पहिली 10 वॅगनची गाडी सोडण्यात आली आहे. एक दिवस आड 25 वॅगनची रेल्वे पाणी घेऊन लातूरसाठी नियमित धावेल असं नियोजन करण्यात आलं आहे. आज रवाना झालेली 10 वॅगनची पाणीवाहक रेल्वे रात्री 8 वाजेपर्यंत लातूर स्टेशनवर पोहोचणार असून 5 लाख लिटर पाणी त्या भागात उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार आम्ही ही आज जी 50 वॅगनची जी ट्रेन आपल्या आला होता रेक बीटीपीचा वॉटर लोड करण्यासाठी लातूरला पाठवण्यासाठी त्यातल्या 10 वॅगन आम्ही भरून आता 11 वाजता लातूरसाठी रवाना केलेले आहे. आणि पुढील सूचनेनुसार आम्ही पुढचं जे आमच्या रेल्वे डिपार्टमेंटनुसार जे आज्ञा देतील आम्ही त्यानुसार आम्ही पुढचं कार्यवाही करणार आहे. लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 189वी जयंती. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्या तसंच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या समाजसुधारकाला विनम्र अभिवादन. त्यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातली विषमता दूर करून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी 1848 साली पुणे इथल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतातली मुलींची हीच स्वतंत्र अशी पहिली शाळा. यांची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. सामाजिक सुधारणेच्या अनुषंगानं फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या माध्यमातून समाजातल्या गुलामगिरी तसंच कालबाह्य रूढी परंपरा या विरोधात त्यांनी आवाज उठवला. तरुण विधवांचा प्रश्न सोडवण्याकरता सुधारकांनी सुरू केलेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीला फुले यांचा पाठिंबा होता. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून त्यात स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय त्यांनी केली. समाजातला जातीभेद, बहुजन समाजाचं अज्ञान पाहून अशी विषम सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते आयुष्यभर झटले. शेतकऱ्यांचा असूड, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा त्यांचा साहित्य संग्रह आहे. समाजातली विषमता दूर व्हावी यासाठी आयुष्यभर झटलेल्या या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 189व्या जयंतीनिमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांना वंदन करून आदरांजली वाहिली। मंत्रालयात अपर मुख्य सचिव PS मीना यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। तसंच मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केलं। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात अशोका वाटिका इथल्या महात्मा फुले यांच्या शिल्पाचं पूजन सर्वधर्मीय समता पर्व प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं। यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय माळी महासंघ यांच्यासह अनेक संघ उपस्थित होते। शिल्पपूजनानंतर भारिप बहुजन महासंघातर्फे शहरातून मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली। औरंगाबाद शहरातल्या औरंगपुरा इथं असलेल्या ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसंच समितीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीतर्फे व्याख्यानाचा आणि पोवाड्याचा कार्यक्रमही झाला। नागपूरमधल्या कॉटन मार्केटमध्ये ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। कॉटन मार्केट इथे असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध संघटनांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली। संविधान निर्मितीमध्ये ज्योतिबा फुले यांचे विचार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी प्रेरणास्रोत होते, असं बहुजन समाज पक्षाचे नेते ना गोजयकर यांनी यावेळी सांगितलं। सोलापूर जिल्ह्यामध्येही विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। सोलापूर महापालिकेत उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या उपस्थितीत ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळ सोलापूर शाखेच्या वतीनं गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वितरण करण्यात आलं। धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरला पाटील यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी परिवर्तन शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती। बुलडाणा जिल्ह्यातल्या स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा देत माळी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली। पाणी टंचाई ही विदर्भातली मोठी गंभीर समस्या। मिळणारं थोडंसं पाणी सुद्धा प्रदूषित। यवतमाळ जिल्ह्यातल्या वागद वडद गावानं मात्र स्वच्छ पाण्याचं नियंत्रित वाटप करण्यासाठी पाणी देणारं ATM बसवलं आणि एक आधुनिक उपाय शोधला, त्याचाच हा वृत्तांत। यवतमाळ जिल्ह्याला पाणी टंचाई काही नवीन नाही, पण अत्यंत कमी प्रमाणात मिळणारं पाणी सुद्धा दूषित असल्यानं आरोग्याला ते अपायकारकच। यावर ग्रामस्थांनी एक कायमस्वरूपी तोडगा काढला। गावात लोकप्रतिनिधींच्या मदतीनं जलशुद्धीकरण संयंत्र बसवलं। हे फिल्टरचं पाणी आहे, तर आमच्या लेकरालाही बिमारी नाही, तर आम्हालाही बी नाही। पहिलं लेकरं बिमार पडायचे, आम्ही बी पडायचं, दवाखान्यात लई पैसा गेला आमचा पहिल्याला। विशेष म्हणजे या संयंत्रातून पडणारं पाणी भरताना भांडणं होऊ नये यासाठी सुद्धा एक नामी उपाय शोधून काढला, आणि तो म्हणजे अत्यंत आधुनिक असं ATM कार्ड गावकऱ्यांना देण्यात आलं। या कार्डद्वारे महिला पाहिजे तसं पाणी भरतात। सध्या या योजनेतून प्रत्येकी 25 लिटर पाणी वाटप करण्यात येत आहे। अतिरिक्त पाणी हवं असल्यास नाममात्र शुल्क आकारण्यात येतं आणि आलेल्या पैशातून सदर संयंत्राची देखभाल करण्यात येते। हे ATM कार्ड केव्हाही वापरता येत असल्यामुळे गर्दी, नंबर किंवा भांडणं यांचा प्रश्न सुटला आहे। मुग्धा घोडके चिटणीस प्रतिष्ठानच्या वतीनं अशोक चिटणीस लिखित तेजस्विनी या पुस्तकाचं काल ठाण्यात प्रकाशन करण्यात आलं। समाजोपयोगी कार्य करणाऱ्या परंतु नेहमीच पडद्यामागे राहणाऱ्या 58 महिलांच्या कथांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे। या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, पत्रकार मधुकर भावे आदी उपस्थित होते। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी रचलेला स्त्री शिक्षणाचा पाया तसंच अस्पृश्यता, जाती प्रथेविरुद्ध लढा देत सर्वांना समान अधिकार देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य अतुलनीय असून त्याचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेतही ठळकपणे उमटलं आहे, असं मत माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांनी व्यक्त केलं। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं काल जागर संविधानाचा या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी आवाडे यांनी आपले विचार मांडले। समाजातल्या अनिष्ट प्रथांवर आंबेडकरांनी आसूड ओढले, त्याच आसूडाची सध्या आवश्यकता असल्याचं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केलं।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंडस्ट्रियल सोसायटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादामध्ये अनेक जणांनी आपले विचार मांडले. अनेक आदिवासी भागात विकासाचा प्रकाशच पोचलेला नसल्यानं आजही आपल्याला पूर्ण स्वराज्य मिळालेलं नाही असं मत खासगी दूरचित्रवाहिनीचे पत्रकार उदय निरगुडकर यांनी व्यक्त केलं आहे. नागपूर इथे सुयश चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या वनवासी कृषी ग्रामविकास कार्यकर्ता संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते. स्वातंत्र्यानंतरही इतक्या वर्षात आदिवासी आणि कृषी क्षेत्राचा विकास झपाट्यानं व्हायला पाहिजे होता, मात्र दुर्लक्षित राहिल्यामुळे त्या क्षेत्राचा विकास झालाच नाही असंही निरगुडकर म्हणाले. या संमेलनामध्ये अमरावती, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर भागातले अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. नाबार्ड आणि लुपिन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या पांझरा फेस्टिवल 2016ला नुकतीच धुळ्यात सुरुवात झाली. या प्रदर्शनात ग्रामीण महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. एकूण 120 बचत गटांनी विविध वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनात मांडले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख साहेबराव पाटील यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं असून 13 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. साहित्य नेहमीच काहीतरी सांगत असून संस्कृती, साहित्य आणि भाषा या जपल्याच पाहिजेत असं मत अभिनेते तसंच नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केलं. धुळ्यात आयोजित 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा समारोप काल झाला, त्यावेळी ते बोलत होते. अहिराणी भाषेला समृद्ध करणारे कलावंत साहित्यिकच आहेत. सर्वांनी आपल्या बोलीभाषेचा अभिमान बाळगायला हवा आणि ती समृद्ध कशी होईल त्यासाठी प्रयत्न करायला हवेत असंही अनासपुरे यांनी यावेळी सांगितलं. ठाण्यात शिवाजी मैदानात चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 8 एप्रिलपासून सुरू झालेल्या या उत्सवामध्ये 9 दिवस खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवामध्ये आगरी, वारकरी, गुजराती, उत्तर भारतीय यांच्यासह इतर समाजातल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर होत आहेत. ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर असून त्या संस्कृतीची परंपरा जपण्याचं काम ठाणे शहर करत असल्याचं विचारे यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं. गेले 19 वर्ष या ठाणे शहरामध्ये या सहस्त्रचंडी याग आणि चैत्र नवरात्र उत्सव आम्ही हा करतोय आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातून या चैत्र नवरात्रोत्सवासाठी इथे मोठे भक्तिभावाने इथे येत असतात. या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या निमित्ताने एकत्र येत असतात. पुण्यामध्ये काल एका आगळ्यावेगळ्या फनफेअर अर्थात गंमत जत्रा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या गंमत जत्रेमध्ये वेशभूषा स्पर्धा, रॅम्प वॉक, चमचा लिंबू अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पण या स्पर्धेतले स्पर्धक होते मानवाचे विश्वासू मित्र म्हणून ओळखले जाणारे पाळीव श्वान. विविध प्रकारच्या एकूण 75 श्वानांनी यात सहभागी होऊन उपस्थितांना आपल्यातल्या गुणवैशिष्ट्यांनी थक्क केलं. हेमलकसा इथल्या डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातल्या जखमी वन्यप्राणी अनाथालयाच्या मदतीसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विजेत्या श्वानांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि खाऊचं पाकिट देण्यात आलं. संस्कार भारतीच्या गोरेगाव समितीच्या वतीनं नाट्यशास्त्राचे प्रणेते भरत मुनी यांच्या जयंतीनिमित्त नमन नटवरा या विशेष कार्यक्रमाचं काल मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांचा संक्षिप्त आढावा नाट्यरंगद्वारे घेतला गेला। या कार्यक्रमात डॉक्टर अर्चना शहाणे, मल्हार फडके, अंकिता सोनी आदींनी सहभाग घेतला। आणि आता हवामान वृत्त। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यात आमदारांना होणाऱ्या मारहाण प्रकरणावरून विधिमंडळाच्या दोन्ही सदनात पडसाद, विधानसभेचं कामकाज 3 वेळा स्थगित। प्रत्येक नागरिकाचा विकासाच्या प्रक्रियेत समावेश करून घेण्याचा केंद्र सरकारचा दृष्टिकोन असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। विदर्भ, मराठवाडा आणि बुंदेलखंडमधल्या दुष्काळग्रस्त स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय पाहणी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश। वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास मनाई। मॉन्सॅन्टो सारख्या कंपन्यांना शेतकऱ्यांचं शोषण करू देणार नाही, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह। टंचाईग्रस्त लातूरसाठी पाणी घेऊन जाणारी पहिली रेल्वे गाडी मिरजमधून रवाना। आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना 189व्या जयंतीदिनी विविध कार्यक्रमांनी देशभरातून आदरांजली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।